केलेला आहे की माननीय कोर्टाचा आदर करून आम्ही उद्या काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून दुपारी 11 वाजता ते 12 वाजेपर्यंत आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं आंदोलन नाही पण या मुस्कुटदाबीच्या सरकारच्या धोरणाच्या विरोधात आम्ही लोक शांततेनं बसू आणि कोर्टाचा आदर आम्ही त्याच्यामध्ये करू। उद्या आम्ही त्या पद्धतीच्या सूचना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेल्या आहेत। सरकारच्या या बेबनशाहीच्या विरोधात आम्हाला ठीक आहे, माननीय कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याचा काही विरोध करायचं कारण नाही, पण शांततेनं उद्या आम्ही काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून बसू। ही सामान्य व्यक्ती म्हणून मी सामान्य व्यक्ती म्हणून आम्ही सगळेजण उद्धव ठाकरे साहेब मुंबईत, मी ठाणे, आमचे विरोधी पक्षनेते नागपूर, बाळासाहेब नाशिक, आमचे पृथ्वीराज चव्हाण साहेब पुणे, सगळे नेते वेगळ्या वेगळ्या भागामध्ये या पद्धतीचं हे 1 तासाचं बैठा आंदोलन आम्ही करणार आहोत। कुठे जिथं जागा मिळेल आणि त्यामध्ये लोक स्वतःने सहभागी झाले तर त्यांना पण आम्ही त्या पद्धतीचं संभ्रम लोकांमध्ये असा आहे, लोकल आणि बस बंद करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं होतं। आता नेमकं काय ठरलेलं आहे उद्याचं? आम्ही तुम्हाला सांगितलं ना, आम्ही कोर्टाचा आदर करून आम्ही त्या पद्धतीची वाटचाल करतोय। त्याच्यामुळे आम्हाला चौकात बसायचं असेल आणि बंद आम्ही करणार नाही, लोक स्वयंपूर्तीनं बंद करतील तर त्याला आमचा मुख्यमंत्र्यांनी टीका केली की विरोधी पक्ष राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतो या सगळ्यात। म्हणजे आमची शाळा होती त्या 3 वर्षाच्या मुलीवर 4 वर्षाच्या मुलीवर जे काही झालं, अत्याचार झाला महाराष्ट्रामध्ये सातत्यानं हे सिरियल चालू झालं तर तुमचं सरकार काय झोपलं आहे? तुम्हाला त्याला मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला राजकारण दिसतात, ते राजकारणासाठी जगतात, समाजासाठी नाही, महाराष्ट्रासाठी नाही जगत आहेत। त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे। सातत्यानं राजकीय पोळी तुम्ही काय करताय? हे या प्रसिद्धी करताय, 470 कोटी रुपये प्रसिद्धीसाठी खर्च, ते हे काय राजकारण नाही आहे? त्याचं उत्तर का देत नाही तुम्ही? जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून स्वतःच्या राजकीय पोळ्या तुम्ही शेकतात आणि महाराष्ट्राची जनता वाऱ्यावर आहे। महाराष्ट्राची जनता असुरक्षित आहे, शाळेत जाणाऱ्या मुली आज असुरक्षित आहे, त्याची काळजी नाही। आणि म्हणून कोर्टाचा आदर करून आम्ही उद्या 11 वाजता सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभर आम्ही 1 तास काळा झेंडा घेऊन आणि काळी तोंडाला पट्टी बांधून आम्ही बसणार। उद्याच्या बंदमध्ये काँग्रेसची माघार नाही, आम्ही बंद करणार नाही। जनता स्वतःनी या जनतेने स्वतःच त्याच्यामध्ये सहभाग घेतला तर त्याला आमचा संबंध राहणार नाही। काँग्रेस म्हणून तुम्ही माघार घेणार आहात का या बंदामधला? मागे घेतला असं तुम्ही आम्ही कुठे सांगितलंय? आता आम्ही सांगितलं की कोर्टाचा आदर करून आम्ही उद्या काय करणार आहोत ते तेवढं तुम्हाला सांगितलंय। नाही, पण राज्यात अनेक जे संघटनाकडून बंद केला जातोय त्याच्यामुळे दंगली होत आहे अनेक ठिकाणी, त्या संदर्भात काही होत नाहीये? राज्यात तर दंगलच करत आहे हे सरकार। नाशिकमध्ये 4 दिवसाच्या पहिले काय झालं? कोणी दंगल केली? भाजप वरचे मुस्लिम कोणी केलं? सरकारच करत आहे ना। त्याच्यामुळे दंगलखोर तर सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे कोर्टाचा आदर करून आम्ही उद्या काय ऍक्टिव्हिटीज करणार आहोत ते तुम्हाला आम्ही सांगितलं। थँक्यू। तर पवारांनंतर काँग्रेसकडून देखील उद्याचा बंद मागे घेण्यात आलेला आहे। काळ्या पट्ट्या बांधून आम्ही शांततेनं निषेध व्यक्त करू असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। उद्या 11 ते 12च्या दरम्यान सरकारचा निषेध केला जाईल असं पटोले यांनी म्हटलेलं आहे। तर संध्याकाळी 7 वाजता उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील, तर काँग्रेसकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे।